कोणी बातू रे कोणी बातू आई बापानं केली कमाल आई बापानं केली कमाल सोनोग्राफीनं केले मुलीचे हाल सोनोग्राफीनं केले मुलीचे हाल फू बाय फू फुगडी फू फू बाय फू फुगडी फू बघा हे काय खेळतात बघा आतापर्यंत दुल्ला खेळाले आता फुगडी लागले सगळा बघा हे काय खेळतात बघा अरे मग हे कोण खेळणार हा खेळ खेळायला यापुढे मुली शिल्लक राहतील की नाही यांची शंका वाटते बाबा म्हणून तर फुगडी खेळ खेळतो आता तर मुलींचे खेळ खेळायला सुरुवात झाली आहे पुढं पुढं बघा बायांची सर्व कामे म्हणजे स्वयंपाक धुणं भांडी साडा सारवण हे सगळं गाड्यालाच करावं लागणार बर का अरे पण हे सगळं होणार कशामुळे म्हणजे अरे आपला देश प्रगतीकडे चाललाय प्रगतीकडे प्रगती कसली प्रगती नव का प्रगती व्हायली म्हणून तर ती सोनोग्राफी आपल्याकडे आली सोनोग्राफी आली समाजात 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 सोनोग्राफी काय भानगड एवढं माहित नाही विचारा गावातील लोकांना सोनोग्राफी म्हणजे काय बघा हे काय सांगतात बघा बघा हे काय सांगतात बघा हे तर भलतच सांगतात बघा हे तर भलतच सांगतात बघा बाबा असलंच घडलंय बघ परवा सकाळी आमच्या सुनेला दवाखान्यात नेलं मुलीचा जन्म व्हायच्या आधीच तिला मारलं त्यासाठी डॉक्टरांनी 5,000 रुपये घेतले बघा डॉक्टरचा धर्म आहे माणसाचा जीव वाचवणं पण पैशासाठी डॉक्टरने आपला धर्म बदलला अरे एवढंच काय कायदा असताना बी त्या नराधमांनी जन्माच्या आधीच मुलीची हत्या केली अहो सोनोग्राफी पेन्शन असा का कायदा आला कुठून त्याचा असं आहे बघा पुरी लिंग निदान करणं समाजाला मान्य नव्हतं कायदा नाही मान्य नव्हतं कोणत्याही कारणास्तव सोनोग्राफी करून लिंग निदान करणं गुन्हा होता मात्र वैज्ञानिक युगात वैद्यकीय क्षेत्रात असे अनेक चमत्कार झाले बघा असे कोणते वैज्ञानिक चमत्कार झाले बुवा याच असं असतं बघा सोनोग्राफीनं आपल्याला समजतं मुलगी हाय का मुलगा आहे मुलगी असली की जन्माआधीच तिला मारायचं हा तर तो वैज्ञानिक चमत्कार बघा हे काय सांगतात बघा बघा हे काय सांगतात बघा हे तर भलतच सांगतात बघा हे तर भलतच सांगतात बघा वैद्यकीय संशोधनाचा उपयोग मानव कल्याणाऐवजी मानवाचा विनाश करण्यासाठी होत आहे लिंग निदान करून गर्भातच मुलीची हत्या करायचे प्रकार वाढत आहेत अरे पण या कायद्यात आहे तरी काय हे बघा या कायद्यानुसार लिंग निदान करणं गुन्हा आहे मात्र विज्ञान योगात व वैद्यकीय क्षेत्रात कायदा सांगतो म्हणे याबद्दल कायदा काय सांगणार मुलीला जन्म द्यायचा का नाही नवरा ठरवतो सासू सासरे ठरवतात डॉक्टरांचं काम आहे पैसे घ्यायचे आणि मुलीची हत्या करायची अहो विज्ञानानं बघायला एक काम सोपं केलं नाही तर काय होत्या मायला नुसत्या मुली छाव लागल्या बघा त्या संपल्याला 5 पुरी झाल्या साध्या फिटनेस गोविंदरावनं सल्ला दिला जातापासून घे बावळाटासारख्या पुरी छाव देऊ नको सोनोग्राफी करून हो मोकळा खरंच किंवा संपल्यानं तसं केलं आणि पुन्हा एकदा डॉक्टर आयवंदाला मुलीच्या हाताला कारणीभूत ठरला संप्यानं जे केलं ते बेकायदेशीर केलं संप्यानं कायदा तोडला पण डॉक्टरला कायदा माहित नाही का तसं नाही रे कायदा सर्व डॉक्टरांना सर्व समाजाला माहित असतोच पण पैसा कुणाला प्यारा नाही सांग बरं या डॉक्टरांची काय चूक ते काय आपल्या घरी येतात आपणच त्यांच्याकडे जातो मागेल तेवढे पैसे देतो आणि आपलं काम करून घेतो अरे या सर्व दिवस सोडून एक बरं झालं मायला पुरीला जन्म द्यायचा तिला खाऊ पिऊ घालून मोठं कर शिकवण सकाळी कर बाप म्हणता आयुष्यभर कर्ज बाजार एवढं करण्यापेक्षा आता 4-5 हजार खर्च झाला त्याचं पुरगी जन्माला देऊ द्यायची ना किती सोपं पुरीचा बापण जीवाला ताप नाही का मुलीचा बाप जीवाला ताप मुलीचा बाप जीवाला ताप येईना झोप दिन रात येईना झोप दिन रात मुलीच्या जन्माला गोविंदा घाबरला मुलीच्या जन्माला गोविंदा घाबरला मुलीच्या जन्माला गोविंदा घाबरला
झाली तर तुमची लेक तुम्हाला तलक लाग मला काही देणं घेणं नाही नुसत्या पुरी जन्माला घालणारी बायको मी नाही सांभाळणार अय दीडशाण्या माणसा एक सांग बरं मुलगा व्हावं की मुलगी हे का बाईच्या हातात असतं वैर बघा हे काय सांगतात बघा बघा हे काय सांगतात बघा हे तर भलतच सांगतात बघा हे तर भलतच सांगतात बघा ते कसं काय कसं काय म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे मुलगा की मुलगी कशा जन्मतात मुलगा किंवा मुलगी कशा निर्माण होतात देवाची करणी नारळात पाणी देवाची करणी नारळात पाणी अय वेड्यानो त्यासाठी तुम्हाला विज्ञान माहित पाहिजे विज्ञान ओ साहेब मी आमच्या डोक्यात चाललंय काय हो मंडळी हो त्याचं असं आहे बघ तू आहेस अडाणी तुला काय कळणार त्यासाठी शिक्षण घ्यायला पाहिजे शिक्षण बघा हे काय सांगतात बघा बघा हे काय सांगतात बघा हे तर भलतच सांगतात बघा हे तर भलतच सांगतात बघा असं असता नाही तू बायकोला दोषी ठरून बाहेर पाठवतोस तुला कुठं पाठव काळ्या समुद्रावर नाही 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 याला याला काशीला पाठवा अरे हे सर्व तुझं पटलं बघ शिक्षण घेतल्याशिवाय डोक्यात तुझ्याच पडत नाही हेच खरं पण मला एक कळत नाही कोणतीच बाई आपल्या नवऱ्याला घरातल्या माणसाला एका समजावून सांगत नाही बघा हा दुसरा 3.5 शहाणा म्हणे बायका नवऱ्याला समजावून सांगत नाही खरं सांग बरं तुझ्या घरी तू तुझ्या बायकोचं किती ऐकतोस छान तुझ्यासारखं मी काय बाई आहे का तुला माहित आहे का काय अरे माझी बायको जेवढं पाणी पी म्हटलं तेवढंच पिते घरातल्या कोणत्याच माणसाला येड्या वाकडं बोलण्याची गाफ नाही कारण तिला माहित आहे माझा राग बरा नाही हा हेच बघा सगळीकडे असंच आहे तू म्हणतो बायको नवऱ्याला का सांगत नाही अशी बाई काय करणार आधी तर ती अडाणी तिला वाटतं मुलगी झाली माझ्यातच काहीतरी दोष आहे ज्या घरात बाईचा विचार केला जातो ते घर नव्हे मंदिरच होय 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 बघा हे काय सांगतात बघा बघा हे काय सांगतात बघा हे तर चांगलंच सांगतात बघा हे तर चांगलंच सांगतात बघा एक सांगा बरं मुलीच्या जन्माबद्दल एवढे काळजीचे कारण तरी काय सध्या असे एकही क्षेत्र नाही जिथे मुलीने स्वकर्तृत्वाने सन्मान मिळवला नाही कंपनी घ्या ऑफिस डॉक्टर वकील इंजिनियर कलेक्टर राजकारण समाजकारण कुठलेही क्षेत्र बघा मुली कुठे कमी पडल्यात का त्यांना जर चांगले शिक्षण संधी व स्वातंत्र्य दिलं तर मुलापेक्षा मुली 1000 पटीनं घराचा गावाचा देशाचा विकास करू शकतात